अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक असलेले श्री अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा. भक्तांनो, आज आपण एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव थोडासा वेगळा आहे, परंतु हा अनुभव ऐकताना तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येणार आहे. चला तर मग ह्या ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. चला तर मग व्हिडिओला एक लाईक करून आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तर हे ताई सांगतात की त्यांचं नाव मनीषा खरात आहेत आणि त्या विवाहित आहेत. त्यांच्या लग्नाला आता 5-6 वर्ष झालेली आहेत. त्या सांगतात की मी लग्न पळून जाऊन केलेले आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांचा माझ्या लग्नाला विरोध होता, मात्र मी त्यांचं काहीही न ऐकताना माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर हे लग्न केले आणि माझं सर्व काही व्यवस्थितही आहे. म्हणजे माझे मिस्टर माझ्यावरती खूप प्रेम करतात. परंतु अडचण अशी होती की जेव्हा मी पळून जाऊन लग्न केली तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्या मिस्टरांवर आणि त्यांच्या घरच्यांवरतीही पोलीस केस केली होती. त्यामुळे ते प्रकरण थोडंसं चिघळलेलं होतं आणि हाच राग माझ्या मिस्टरांच्या, माझ्या सासू सासऱ्यांच्या मनात होता. बाकी त्यांना माझ्याबद्दल दुसरी कोणतीच तक्रार नव्हती, परंतु माझ्या आईवडिलांनी त्यांच्यावर केस केली होती ह्याचाच राग त्यांच्या मनात होता आणि म्हणून त्यांनी मला कधी माहेरही जाऊन दिलं नाही. नंतर सर्व काही अगदी वातावरण शांत झालं, मात्र ह्यांच्या मनातला राग कसलाच कमी झाला नाही आणि त्यामुळे ते मला माझ्या आईवडिलांना भेटण्यापासून किंवा त्यांच्याशी बोलण्यापासून नेहमीच लांब ठेवायचे. बोलू देत नव्हते किंवा भेटू देत नव्हते. आता त्यांनी केस केल्यामुळे मलाही जास्त काही म्हणजे मिस्टरांना सांगता येत नव्हतं किंवा त्यांना विचारताही येत नव्हतं. आता असेच दिवस जात होते, मात्र मिस्टरांचं माझ्यावरचं ते मात्र प्रेम कमी झालं नव्हतं. सगळं काही व्यवस्थितच होतं. ते माझ्यावर पहिल्यापासूनच खूप प्रेम करत होते, माझी काळजी घेत होते. मी पळून जाऊन जरी लग्न केलेलं असलं तरी मी सुखात होते. फक्त एकाच गोष्टीची खंत होती की आईवडिलांना भेटता येत नव्हतं, त्यांची खुशाली समजत नव्हती किंवा मी इतक्या आनंदात आहे हे त्यांना मला सांगताही येत नव्हतं. असेच दिवसामागून दिवस जात होते. आता आईवडील एकदा माझ्या घरी आले, मात्र मिस्टरांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यांनी त्यांना बाहेरूनच घरी पाठवले. असेच मग नंतर पुन्हा मला दिवस गेले आणि मी छान अशा एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीचं नाव आम्ही परी ठेवलं होतं. आता परी 1.5 वर्षाची झाली होती. माझे आई वडील नाम समजलं की मला मुलगी झाली आहे म्हणून ते 2-3 वेळा मला पाहायला देखील आले होते. मात्र मिस्टरांनी त्यांना तेव्हा सुद्धा भेटू दिले नाही, कारण त्यांचा राग अजूनच शांत झालेला नव्हता. असेच दिवस जात होते. मी मिस्टरांना सारखी म्हणत होते की आता सगळं झालं गेलं विसरून जाऊयात आणि मला माझ्या आईवडिलांना भेटू द्यात, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. जसं तुम्हाला तुमचे आईवडील आहेत तसेच मलाही आहेत. पण ते काही मात्र ऐकायला तयार नव्हते. आता माझी मुलगी 2-2.5 वर्षाची झाली. तिला व्यवस्थित बोलायला वगैरे येत होतं. आता ती एकटीच असल्यामुळे घरामध्ये सर्वांची लाडकी होती. सगळेजण तिच्यावरती खूप प्रेम करायचे. ते घरात नसले की कोणालाही करमत नव्हते. एक दिवस माझी मुलीनेच मला विचारलं की आई, अगं तुझी आई कुठे असते? मी तिला अजूनही बघितलं नाही, मला तिला भेटायचं आहे. ती अशी म्हणाली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण का प्रत्येक आईचं मन हे तिच्या मुलीसाठी अगदी मौज असतं. जसं आता मी आई झाली होते आणि मला माझ्या मुलीबद्दल जे काही वाटत होतं तसंच माझ्या आईला माझ्याबद्दल वाटत असणार आणि तेव्हाच मला आईची खरी भूमिका समजली. आता माझ्याही डोळ्यात पाणी येऊ लागले. मात्र आता काय करणार? मग संध्याकाळी जे मी तिला म्हटलं
मी म्हटलं, परी बाळा, तू तुझ्या बाबांनाच विचार. मग संध्याकाळी जेव्हा माझे मिस्टर कामावरून आले तेव्हा परीने बाबांनाच विचारलं की आईची आई कुठे आहे हो, मला तिला भेटायचे आहे, तिची आई बाबा मला बघायचे आहेत. आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनाही समजलं की बाबाचं मन त्याच्या लेकीसाठी किती हळवं असतं ते, आणि त्यांनी मला माहेराला जाण्यासाठी परवानगी दिली. पुढच्या आठवड्यात मी माहेर जाणार होते. आता लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच माहेरी जात होते, त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. अक्षरशः तो दिवस कधी येतोय असं झालं होतं. दिवस जाता जात नव्हता आणि शेवटी तो दिवस उजाडला की मी माझ्या माहेर जाणार होते. आता तिथून माहेर थोडंसं लांबच होतं, मात्र माझ्या माहेर जाण्यासाठी कोणतीही SD बस वगैरे काहीही नव्हतं. ते खेडेगावातच असल्यामुळे तिथे आम्हाला 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरमध्येच जावं लागत होतं. मी माझ्या भावाला फोन करून बोलावलं होतं, तो मला न्यायलासुद्धा आला होता. मी आणि परी आम्ही दोघी माझा परीच्या मामाच्या गावाला गेलो. सगळं काही व्यवस्थित होतं. आमच्याकडे गाडी नसल्यामुळे माझ्या भावाने मित्राची गाडी घेऊन तो आम्हाला न्यायला आला होता. असंच सर्व काही चालू होतं आणि मी माहेरी गेले. मी 8 दिवस राहणार होते. 2 दिवस अगदी मजेत गेले आणि तिसऱ्या दिवशी मात्र रात्री 7-8चा दरम्यान होता आणि परी बाहेरच खेळत होती. मी तिच्या जवळच बसले होते आणि अचानक लाईट गेला. त्याच्यामुळे दारामध्ये परी खेळत होती आणि अचानक तिचा पाय घसरला आणि डायरेक्ट डोक्यावरती पडली. डोक्यात भरपूर लागले, म्हणजे अक्षरशः रक्त वाहत होते. मला तर काय करावे काही समजत नव्हते. मी पहिल्यांदाच माहेरी आले होते आणि हे काय उद्योग होऊन बसला असं मला वाटायला लागलं. हे काही वाईट घडू नये असंच मी देवाला विनवत होते. माझी आई स्वामी समर्थांची सेवा करायची. घरामध्ये स्वामी समर्थांचा मोठा फोटो होता. मी आईला सांगितलं. आईने लगेचच हळद आणली आणि परीच्या डोक्याला लावली. मात्र मुलगी शुद्धीवरच येत नव्हती. ती पूर्ण बेशुद्ध अवस्थेतच होती. तिचं रक्त खूप जात होतं. आई तशीच पळत गेली आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसली आणि म्हणायला लागली की स्वामी, माझी मुलगी पहिल्यांदाच माहेरी आलेली आहे. तिच्या डोक्यावर कोणतंच ओझं देऊ नका. परीला लवकर बरं करा. परीला काहीही होता कामा नये असं म्हणून ती स्वामींचा धावा करू लागली. माझा मात्र देवावरती विश्वासच नव्हता. मी लगेच भावाला तिच्या मित्राची गाडी आणायला सांगितलं आणि लगेचच मग तो जाऊन त्याच्या मित्राची गाडी घेऊन आला आणि आम्ही लगेचच गाडीवर बसलो. तिचा मित्र काय सांगत होता ते सुद्धा आम्ही ऐकलं नाही. आम्ही तसंच परीला घेऊन लगेच दवाखान्याच्या दिशेने निघालो. आमच्या गावामध्ये दवाखाना नव्हता. त्या गावावरून दुसऱ्या गावी जावं लागत होतं आणि जाताना आता रात्र असल्यामुळे साईडला पूर्ण काळोख होता, अंधार होता. कुठेतरी एक विजेचा खांब होता, त्याचाही प्रकाश तेवढ्यापुरताच पडला होता आणि खूप आता लांब दवाखाना असल्यामुळे आम्हाला तासाचा रस्ता होता. माझा भाऊ खूप फास्ट गाडी चालवत होता, मात्र रस्ता कापत नव्हता. खूपच उशिराने परीच्या डोक्यातून कंटिन्यू रक्त वाहत होतं. मी नुसती रडत होती. मला काय करावं काही समजत नव्हतं. आता मिस्टरांना तरी फोन करून कसं सांगू काय घडून होऊन बसलं हे, असं मला सारखं वारंवार वाटत होतं. आणि अचानक गाडीतलं पेट्रोल संपलं आणि आजूबाजूला कुठेच काहीच दिसत नव्हतं. काय करावे काही समजत नव्हते. मी परीला घेऊन तसेच रस्त्यावर उभे राहिले. रस्त्यावरून रात्री अंधार असल्यामुळे गाड्या सुद्धा वाहत नव्हत्या. काय करावे आता. मी आजूबाजूला नुसतं बघत होते. घरी आई स्वामी समर्थांचा धावा करत होती आणि तितक्यात मला एक तिथे ज्या रस्त्यावरती मी उभे होते तिथे आतमध्ये घंटेचा आवाज येऊ लागला. मला आजूबाजूला गाव आहे असं सुद्धा वाटत नव्हतं. मी त्याला म्हटलं की तू लवकर इथे कुठेतरी पेट्रोल मिळते का ते बघ, मी तोपर्यंत इथे मंदिरामध्ये बसते. आणि मी लगेच त्या मंदिरात गेले. त्या मंदिरामध्ये अक्षरशः कुणीसुद्धा नव्हतं. तिथे फक्त एक छोटंसं स्वामी समर्थांचं मंदिर होतं. मी त्या मंदिरात बसले आणि आज पहिल्यांदा मी मंदिराच्या पायरीवर बसून स्वामी समर्थांना हात जोडले आणि म्हटलं की महाराज, आतापर्यंत मी तुमचं अस्तित्व मान्य केलं नाही आहे, म्हणजे देव आहे ह्या प्रश्नावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे किंवा देव नाहीच आहे मुळीत. पण जर आज तुम्ही मला दाखवून दिलं की तुम्ही आहात तर माझ्या मुलीला बरं करा. ज्या अवस्थेत ती आहे त्या अवस्थेत तिला लवकर शुद्धीवर आणा, असं म्हणून मी महाराजांपुढे हात जोडले. आणि काय चमत्कार, तिथे कोणीही नसताना एक माणूस आला आणि तो म्हणाला की ताई काय झालंय, का रडताय. तर मी सगळं सांगितलं त्या माणसाला आणि मग त्या माणसाने तिला एक गोळी दिली खायला आणि म्हणाला की ही गोळी तुमच्या बाळाला चारा, बघा तिला फरक वाटेल. मी त्या माणसाला ओळखत नव्हते, त्यामुळे मी त्याला ती गोळी चारण्यासाठी नकार दिला. मात्र ते म्हणाले की अहो काळजी करू नका, मी इथे पुढे जे
दवाखाना आहे तिथेच मी कामाला आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, ते असे म्हणाले. आणि मी लगेच त्या माझ्या मुलीला ती गोळी चारली, लगेच तोंडात मी सोडली आणि लगेच 10 मिनिटांनी माझी मुलगी शुद्धीला आली. आई आई म्हणू लागली. अक्षरशः माझ्या जीवात जीव आला. आणि काय म्हणजे हा चमत्कारच. मी तिथेच स्वामींना हात जोडले, स्वामींच्या पाया पडले आणि लगेच तेवढ्यात माझा भाऊ पण आला. त्याने कुठून तरी पेट्रोल आणले होते आणि आम्ही लगेच दवाखान्याकडे निघून गेलो. आता मुलगी व्यवस्थित होती, डोक्यातनं रक्त यायचे पण थांबले होते. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे तिला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की जखम खूपच खोल आहे, जर तुमची मुलगी शुद्धीवर आली नसती तर कदाचित ती कोमामध्ये सुद्धा जाऊ शकली असती. की बरं झालं तुमची मुलगी शुद्धीवर आली. आणि पण हे सगळं ऐकत माझं लक्ष फक्त त्या माणसाकडे होतं की तो माणूस जो इथे कामाला होता तो कुठे आहे. मी त्या डॉक्टरांना सुद्धा विचारलं की तुमच्या इथे एक माणूस कामाला आहे, मी त्याचं वर्णन सुद्धा सांगितलं. पण डॉक्टर म्हणाले की नाही, आमच्या इथे कोणी जेंट्स कामाला नाही आहेत, 1-2 लेडीज आहेत आणि त्या तिथे पुढे बसलेले आहेत. मी ते लेडीजला पाहिलं पण तो माणूस कुठेच नव्हता. आणि डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या इथे कोणताही जेंट्स माणूस कामाला नाही. तेव्हा मला समजलं की ते साक्षात स्वामी समर्थच महाराज होते, जे माझ्या मुलीला वाचवण्यासाठी आले होते. अजून जर थोडा वेळ काहीही म्हणजे मुलगी शुद्धीवर आली नसती तर कदाचित ती कोमामध्ये गेली असते. आणि स्वामींनी मात्र माझ्या आईच्या प्रार्थनेचं उत्तर मला माझ्या मुलीच्या रूपात दिलं होतं. हे सर्व काही स्वामींमुळेच घडलं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या मनीषाताईंचा अनुभव खरंच अगदी हृदयस्पर्शी होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. आणि जर तुम्ही भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.